महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना मिळून महायुतीला आजपर्यंतच्या इतिहासामधलं सगळ्यात मोठे यश मिळालं. या यशामध्ये विदर्भात पण फार मोठं आणि चांगलं यश मिळालं आणि नागपूर शहर आणि जिल्हा म्हणून देखील जनतेने मोठ्या प्रमाणावर समर्थन केलं. या निवडणुकीमध्ये आणि विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्प्रचार केला गेला होता की संविधान आम्हाला जर 400 जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलू. पण ते सगळा प्रचार चुकीचा होता. जनतेने आता या निवडणुकीतून सिद्ध केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं समजलंय की शेतकरी, शेतमजूर, आदिवासी यांनी तर भरपूर प्रमाणामध्ये आम्हाला मतदान केलं. विशेषतः महाराष्ट्र सरकारची जी लाडली बहीण योजना होती त्या योजनेच्या द्वारे देखील महिलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे मतदान केलं आणि त्याचा सगळा परिणाम म्हणून आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून अभूतपूर्व सफलता महायुतीला मिळाली. या अभूतपूर्व विजयाबद्दल माननीय मुख्यमंत्री श्री शिंदेजी, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसजी, अजित पवार यांचं तिघांचे मनापासून अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीचा स्ट्राईक रेट देखील हा एवढ्या जागा लढला त्यात अतिशय उत्तम होता. त्याबद्दल विशेष रूपाने देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनाही पण अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि विशेषतः कार्यकर्त्यांनी पण या सर्व स्थितीमध्ये अतिशय मेहनत आणि परिश्रम होते. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये सर्व भागामधून महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा युतीला जो कौल दिलेला आहे हा अतिशय अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असा आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये